मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. दरम्यान या भेटीवरून रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. तर महायुतीच्या विचारांसोबत दिपके काम करतील असं वाटत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. हे आंदोलन सुरू असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जाऊन दिपकेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांच्या गाठीभेटींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही. राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटत नाही. तर इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. येत्या 4 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी 2 लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार असून लाठीमाराची आणि तुरुंगाची भीती नसलेले 100 स्वयंसेवक बरोबर घेऊन जाणार असं त्यांनी म्हटलंय. पुढची बातमी. नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. कुंभमेळा मंत्र्यांकडून प्रशासनासोबत सलग झालेल्या बैठकांनंतर आता प्रशासनही खडबडून जागं झालंय. महापालिका आयुक्त या स्वतः नाशिक शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या आणि खड्डेमय रस्ते बुजवण्याच्या कामांची पाहणी करत आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके. एकूण 28 रस्त्यांचं काम एकाच वेळी सुरू झालेलं होतं. रस्ते अपघात होत आहे, नाशिककरांचे जीव जात आहे. काय परिस्थिती आहे आता नाशिक शहरात? आता जे आपले 28 रस्ते आहे कुंभाचे, त्याच्यात 2 रस्त्याची खूप मोठी अडचण आहे. एक ही मखमलाबाद रोड आणि दुसरी आपली पपाया सर्कल ते एक्सेलो पॉइंटची जे रोड आहे तिथे. हे 2 रोडला अडचण कामुळे आहे की तिथे एक्झिस्टिंग रोडच नव्हती तशी काही, फक्त 7 मीटरची रोड होती. जी 7 मीटरची रोड होती त्याच्यावर ऑलरेडी आपला DLC PQC चालू आहे. आता विषय काय असतो, रोड मोटरेबल करायचे, पण जेव्हा ही रोड 6-7 वर्ष अगोदर झाली पाहिजे होती. आता सेन्सच्या निमित्ताने होत आहे. आता पण ही झाली नसती तरी कधी झाली नसती. तर थोडा त्रास त्यामुळे आहे की ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे, त्याला वेळ लागेल. परंतु लोकांची अडचण पण खरी आहे की ही रोड जे आहे ते खूप खराब होती. जेव्हापासून मी आले तेव्हापासून इथे डिमांड होती की हे करा. मग आम्ही खूप भांडून ही रोड घेतलेली आहे. आता जे करतोय ते आपण पूर्ण करून घेऊ पटकन. किती दिवस नाशिककरांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल? 6 महिन्याचा अल्टिमेटम कुंभमेळा मंत्र्यांनी